मी या लोकांना मुद्दाम लो आयक्यू बुलडोजर म्हणतो, याचं कारणच ते की गुणवंत सदावर्ते असेल, तो छोटा नितेश राणे असेल, आज त्यांनी काय वाक्य वापरलंय या कुंभमेळ्याच्या बद्दल, म्हणजे झाडं तोडू नका हे आम्ही म्हणतोय, तेवढी ईदच्या दिवशी तुम्ही बकऱ्या कापाला विरोध का नाही करत? ईदच्या दिवशी बकऱ्या कापाला विरोध नाही करत कारण बकऱ्या ऑक्सिजन देत नाही, झाडं ऑक्सिजन देतात, बकरे प्रोटीन देतात म्हणून ते खातो आणि ते कापतो. तर मला विवेकाने विचार करू देणार की नाही? मला विवेकाने विचार करायला शिकवलं जात आहे का कुटुंबांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये? तर म्हणे गाय आपली आई असते. म्हटलं हे तुला कोणी सांगितलं? तुला असं का वाटतं गाय आपली आई असते? तर म्हणे कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय आपल्याला दूध देत नाही, गायचं दूध आपण काढून घेतो, ती काही स्वतःहून येत नाही दारात. आणि ज्या दिवशी माणसाला कळलं की गायचं दूध काढता येतं, त्याला त्यावेळेला थोडीशी शरम वाटली की त्या वासराच्या हक्काचं दूध मी काढून घेतोय, आणि मग त्याच्यातला भारतीय पुरुष जागा झाला, त्यांनी तिला आई म्हणून टाकलं. त्यामुळे तिला एकदा आई म्हणून टाकलं की त्याला वाटणाऱ्या लाजेमधून तो मोकळा झाला, आणि मग त्यांनी निर्लज्जांची फौज तयार करायला सुरुवात केली जी तुझ्यापर्यंत आली. म्हटलं आमच्याकडे ते आता कुंभमेळा होणार आहे आणि तपोवनामधली पहिल्यांदा सांगितलं 1800 झाडं तोडणार, आता जवळजवळ 30 ते 35,000 झाडं तोडणार, अशा स्थितीला आले. आणि हे सगळं चाललेलं असताना आता पर्यावरणाचा प्रश्न आहे, नागरिकांचा पाठिंबा मिळतो आहे, लोक त्याला समर्थन करतायत की हे तोडू नका. हे लक्षात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांतर्फे टिपिकल पात्र जी मैदानात उतरवली जातात, की गुणवंत सदावर्ते असेल, तो छोटा नितेश राणे असेल, आज त्यांनी काय वाक्य वापरलंय या कुंभमेळ्याच्या बद्दल, म्हणजे झाडं तोडू नका हे आम्ही म्हणतोय, तेवढी ईदच्या दिवशी तुम्ही बकऱ्या कापाला विरोध का नाही करत? ईदच्या दिवशी बकऱ्या कापाला विरोध नाही करत कारण बकऱ्या ऑक्सिजन देत नाही, झाडं ऑक्सिजन देतात, बकरे प्रोटीन देतात म्हणून ते खातो आणि ते कापतो. इतकं मी या लोकांना मुद्दाम लो आयक्यू बुलडोजर म्हणतो, याचं कारणच ते की विषय काय चाललेला आहे, तुम्ही कुठं डायव्हर्ट करून काय विचारता, कशावरून काय उपटसुंबासारखं काहीतरी प्रकार करायचे आणि असे प्रश्न उपस्थित करायचे. पण हा पर्यावरण हा माझा हक्क आहे, हा माझ्या संविधानाने दिलेला हक्क आहे. माझं संविधान मला तुला उत्तम निरोगी पर्यावरण देण्याची हमी देतं. हे सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे सरकारमधलं आणि या देशाच्या नागरिकांमधलं. सरकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्या प्रती केलेलं की ते आमच्याशी कसं वागतील. आणि एका बाजूला तुम्ही 30-30 हजार झाडं कापायला चालले आणि त्याच्यावरती कोणतरी एक मंत्री येतो आणि तो सांगतो की याच्यात 10 पट झाडं आम्ही लावून देऊ. अरे म्हणजे बापाचा खून करायला आणि त्याच्या विधवेला सांगाल की तुला 10 पोरं देतो आणून, असं चालतं का? मला आज उपलब्ध असलेला ऑक्सिजन तुम्ही काढून घेणार आणि मला सांगणार की आत्ता झाडं लावतो ती 15 वर्षांनी वाढतील, मग 15 वर्ष काय घेऊ मी? महाराष्ट्रामधल्या 66,000 शाळा, शासकीय शाळा, या 2,000 कोटी रुपये नाही म्हणून बंद केल्या पटसंख्येच्या नावाखाली, की विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, शाळा चालू ठेवणं परवडू शकत नाही, ते चालू ठेवायचे असतील तर 2,000 कोटी रुपये खर्च येईल. आमच्याकडे कुंभमेळ्याला 14,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत. आता या 66,000 शाळांमध्ये जी 66 लाख मुलं शिकत होती ती कोणाची मुलं होती? त्यात कोण रानडे, आपटे, फडके, गोगटे, जोशी होतं? ही सर्व बहुजनांची मुलं होती. या सर्व बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित केलं. आणि माझं संविधान, माझ्या संविधानातलं आर्टिकल 21 मला गॅरंटी देतं की 14व्या वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळेल. आणि एका दुसऱ्या बाजूला तुम्ही काय करताय? आता सेक्युलरिझम आणि सोशलिझम शब्द हे एकदम बाबळीच्या काट्यासारखे बोचायला लागलेत. पण आणि सांगितलं काय जातं, इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये हे दोन शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये घुसडले. शब्द काय वापरतात? घुसडले. मला तुम्ही सांगा, या देशाच्या संविधानामधलं आर्टिकल 25 ते आर्टिकल 30 हे सेक्युलरिझमच गॅरंटी करतं ना, धर्मनिरपेक्षतेचीच गॅरंटी आहे. 25 ते 30, 35 ते 51, आर्टिकल 35 ते 51 हे समाजवादचं समर्थन करतं आणि समाजवादी धोरणांचं समर्थन त्याच्यामधून दिलं जातं. मग माझ्या देशाच्या संविधानामध्ये जर का धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे पहिल्या दिवसापासून होतं, 26 नोव्हेंबर पासून जर होतं, तर ते मांडणारे दोन शब्द प्रयोग हे दोन शब्द नाहीये. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द नाहीये, हे शब्द प्रयोग आहेत. कारण शब्दात, या शब्द प्रयोगाचा खूप मोठा अर्थ आहे. आणि हे दोन शब्द प्रयोग जर संविधानामध्ये प्रिएम्बल मध्ये ऍड केले तर यांच्या बुडाला एवढं बाबळीचे काटे टोचायचं कारण काय? आज आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आलेलो आहोत, ज्या वेळेला संविधान मला सांगतं की रॅशनॅलिटी ठेव, विवेक ठेव. मला सरदार सर एका कॉलेजमध्ये बोलावलं होतं जर्नलिझमच्या, आणि मी बोर्डवर लिहिलं रॅशनॅलिटी इन जर्नलिझम. मास्टर्स करणारी मुलं त्यांनी मला विचारलं रॅशनॅलिटी म्हणजे काय. मला वाटलं याला इंग्लिश शब्द नाही कळला म्हणून मी म्हटलं विवेक. तर त्यांनी मला पुन्हा विचारलं विवेक म्हणजे काय. याचा दुसरा अर्थ हा आहे की लहानपणापासूनच विवेक कुंठित करून टाकलाय, भ्रूण हत्या झालेली आहे विवेकाची. मग मी त्याला म्हटलं की आजच्या पेपरची बातमी वाचली का तू? त्या दिवशी लिंचिंग झालं होतं. तर म्हणे हो वाचली. म्हटलं का बरं त्या माणसाला मारलं? तर म्हणे त्याच्या जवळ बीफ होतं. म्हटलं मग काय झालं? तर म्हणे गाय आपली आई असते. म्हटलं हे तुला कोणी सांगितलं? तुला असं का वाटतं
वाटतं गाय आपली आई असते? तर म्हणजे कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय आपल्याला दूध देत नाही, गायीचं दूध आपण काढून घेतो. ती काही स्वतःहून येत नाही दारात. आणि ज्या दिवशी माणसाला कळलं की गायीचं दूध काढता येतं, त्याला त्यावेळेला थोडीशी शरम वाटली की त्या वासराच्या हक्काचं दूध मी काढून घेतोय. आणि मग त्याच्यातला भारतीय पुरुष जागा झाला. त्यांनी तिला आई म्हणून टाकलं. कारण एकदा तिला आई म्हणून टाकलं की मला वाटणारे म्हणजे तिने दुःख सहन करायचं, त्याग करायचा, तक्रारही करायची नाही, हे आपोआप आलं. त्यामुळे तिला एकदा आई म्हणून टाकलं की त्याला वाटणाऱ्या लाजेमधून तो मोकळा झाला. आणि मग त्यांनी निर्लज्जांची फौज तयार करायला सुरुवात केली जी तुझ्यापर्यंत आली. म्हटलं तर मला विवेकाने विचार करू देणार की नाही? मला विवेकाने विचार करायला शिकवलं जात आहे का? कुटुंबांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये हा खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याच वेळेला माझ्याशी भांडायला येतात हे भक्त संप्रदायातले, तू देव मानतो का म्हणे. तुम्ही म्हटलं आता मगाशी तुम्ही तुकाराम महाराजांची अभंग सांगितलात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जनात लोका. तर त्याला मी म्हटलं की मी फक्त पंढरपूरचा पांडुरंग मानतो, मी दुसरा कुठला देव मानत नाही. तर तो म्हणे का बरं? तर म्हटलं कारण पांडुरंगामध्ये मला माझं संविधान दिसतं. तर म्हणे म्हणजे काय? तर म्हटलं अख्ख्या भारतातला एकमेव अहिंसक देव आहे, त्याच्या हातात कुठलं हत्यार नाही, शस्त्र नाही, काही नाही. हातात म्हणजे शस्त्र तर नाही, गळ्यामध्ये साप, नाग, विंचू वगैरे असेही प्रकार नाही. त्याच्यानंतर या देशातला हा एकमेव धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. याचं स्वतःचं काहीही कर्मकांड नाही. हा सामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवून विटेवरती उभा आहे, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. हा स्त्री पुरुष समानता मानतो, हा विटेवर आणि त्याची बायको पण विटेवर. आणि हा स्त्री पुरुष समानता मानणारा आहे आणि पॅरिटी निर्माण करणारा हा एकमेव आहे. तर त्यांनी मला विचारलं पॅरिटी म्हणजे काय? तर म्हटलं पॅरिटी म्हणजे असं की माझ्या गावातलं 8 वर्षाचं पोरग जर दर्शनाला गेलं पांडुरंगाच्या, तर परत आल्यानंतर 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा माऊली म्हणतं आणि त्याचे पाय धरतं. तर 8 वर्षाचा मुलाला तो विचारत पण नाही तुझं नाव काय, तुझी जात काय, तुझं धर्म काय, तुझं पंथ काय, शिक्षण काय, काहीही विचारत नाही. आणि तो त्यालाच माऊली समजतो. अशी 2 भिन्न स्तरातल्या लोकांना एका पातळीवर आणून ठेवणारा दुसरा कोणी नाही. मग हे झाल्यानंतर त्याला कळेच ना की आता काय बोलू याच्यावरती. आणि म्हणून माझं सातत्याने हे म्हणणं आहे की या प्रत्येक गोष्टीला विवेकाने उत्तर देणं गरजेचं आहे. आज जे आपण आपल्या भोवती पाहतो, मी हे 2 मुद्दाम गोष्टी सांगितल्या, धर्मनिरपेक्षता, कारण सातत्याने प्रयत्न केले जात आहेत 2 धर्मांमध्ये द्वेष करा, 2 जातींमध्ये द्वेष करा आणि सगळं द्वेषाच्या भोवतालीच गुरफटत ठेवायचं. आजचे जे प्रश्न आहेत, आजच्या ज्या समस्या आहेत, याच्याबद्दल लोकांना विचार सुद्धा करू द्यायचा नाही. मग प्रश्न विचारायला लावणं तर नंतरची गोष्ट येते. मी असं स्वतः मानतो, मी पत्रकारिता म्हणून काम केलेलं आहे, सत्तेला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही. सत्तेला प्रश्न विचारताच आले पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं पहिलं स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी साजरा झाला 48ला, त्या दिवशी पंडित नेहरू लाल किल्ल्यावरून भाषण देऊन खाली उतरले आणि एका बाईने त्यांची कॉलर पकडली आणि त्यांना विचारलं की तू एवढं बोलतो स्वातंत्र्य स्वातंत्र्य, आम्हाला काय मिळालं? या देश स्वतंत्र होऊन आम्हाला काय मिळालं? तर नेहरूंनी सांगितलं या देशाच्या पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं. ही लोकशाही आहे आणि ही अशीच असायला हवी. अनेक अर्थाने खूप जणांना याचं मोल आज समजत नाही. मी कोविडचा काळ ज्या वेळेला होता त्याच्या काही दिवस आधी मी निवडणूक आयोगाच्या 1600 आर्काइव्हल फाईल्स विकत आणल्या होत्या आणि भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली याचा अभ्यास करत होतो. तुम्हाला आज खोटं वाटेल, आज कोणाला सांगितलं मतदार यादीमध्ये नाव नोंदवायचं तर काय लागतं? एक जन्माचा दाखला लागतो आणि रहिवासी पत्ता लागतो आणि तुम्ही जाऊन नोंदवता, कोणी असो. पण ही मतदार यादी मिळालं स्वातंत्र्य त्यावेळेला जेव्हा बनवायची होती, तर 27 ऑगस्ट 47ला नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि सांगितलं 21 वर्षाचा प्रौढ आणि 6 महिन्याचं डोमिसाईल असलेला मतदार अशी मतदार यादी तयार करायची आहे. मग तो कोर ग्रुप बनला, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि काही ब्युरोक्रॅट्स त्याच्या बरोबर. आणि मग धोरणात्मक निर्णयांना सुरुवात झाली. कारण इंग्रजांनी बनवलेली मतदार यादी 1935 सालची 37 सालची ही भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे 3 देश मिळून होती 2,80,00,000 आणि त्याच्यामध्ये जो पदवीधर आहे, इन्कम टॅक्स पेयर आहे, ग्रॅज्युएट आहे, आपलं पदवीधर आहे, ग्रॅज्युएट, इन्कम टॅक्स पेयर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे असा पुरुष आणि अशा 3 कॅटेगरीतल्या पुरुषांची आई, पत्नी किंवा मुलगी एवढ्याच महिला आणि या तीन कॅटेगरी मधले 3 देशांमधली म्हणजे आजच्या 3 देशांमधली एकूण मतदार निघाले 2,80,00,000 आणि 47ला हा नेहरू सांगतायत की 21 वर्षात
वर्षाचा प्रौढ. आणि त्यांनी सांगितलं देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा की या 2 निकषांवर बनवायची मतदार यादी, अडचणी काय येतील हे आधीच कळवा. आणि मग लोकांची पत्र सुरू झाली, प्रशासनाकडून पत्र सुरू झाली. तो इतका म्हणजे आज असंभव वाटेल अशी गोष्ट 7,92,000 पत्र आली. आलेल्या प्रत्येक पत्राचं जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं. आज जशी सरकारी उत्तर असतात तशी नाही की तुमचं पत्र प्राप्त झाले, संबंधित विभागाला पाठवले, टाटा, असं नाही. त्या पाठवणाऱ्या माणसांनी, व्यक्तींनी किंवा संस्थेनी किंवा पक्षांनी जी स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे, शंका विचारली आहे, सूचना केलेली आहे, त्याचं स्पेसिफिक उत्तर देणारी पत्र पाठवली. आज कल्पना करा, त्यावेळेच्या भारताकडं कम्प्युटर नव्हते, टाईपरायटर्स नव्हते आणि या माणसांनी किती अफाट काम केलं असेल. 7,92,000 पत्रांना उत्तर देणं, दर आठवड्याला बैठक त्यांच्यात या धोरणात्मक निर्णयांसाठी. एकाने पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं ठरवायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, तर त्याला उत्तर देताना सांगितलं की भारताच्या मतदारांचा निकष हा जेंडर स्पेसिफिक नाही, ट्रान्सजेंडर सुद्धा या देशाचे मतदार असतील. हे आपल्या देशाचं 47 सालचं नेतृत्व सांगत होतं. त्याच्यानंतर 21 वर्षाच्या प्रौढसाठी त्यांनी सांगितलं की गावागावात वस्ती वस्तीमध्ये दवंड्या पिटवा आणि दवंड्या पिटवून लोकांना सांगा की अशी मतदार यादी बनवायची आहे, तुमचं वय कसं ठरवायचं हे तुम्ही आम्हाला सुचवा. त्याच्यावर राजेंद्र प्रसादांनी प्रश्न विचारला की असं करता येईल का, तर त्यांना सांगितलं हे करावंच लागेल, कारण या देशातल्या लोकांनी लोकशाही नावाचा शब्द फक्त ऐकलाय, पण ज्या वेळेला आपल्या प्रशासनाचा माणूस या देशातल्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर आणि मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, त्यावेळेला त्या मिनिट्स मधलं वाक्य आहे, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील आणि लोकांच्या मनामध्ये आकांक्षा जन्माला येतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो आणि मी सांगेन त्याप्रमाणे सरकार वागतं. केवढा विचार करणारे नेतृत्व होतं, विचार करा. आणि हे केलं. हे केल्यानंतर लोकांनी सूचना केल्या की आमच्या भागामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांच्या प्रश्नावल्या पाठवा आणि आम्ही दिलेल्या उत्तरावरून अंदाज घ्या. म्हणजे उदाहरणार्थ मी नाशिकचा आहे, तर असा प्रश्न पाठवले की 33 साली गोदावरी नदीला महापूर आला तेव्हा पाहायला गेला होतास का, कसा गेला होता, कडेवर गेला होता का बोट धरून गेला होता, आणि मग बोट धरून गेला तर याचा अर्थ 7-8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षांनी हा 22चा आहे, याला घ्या मतदार यादीत. असं करत करत या देशाची मतदार यादी तयार झाली. एकाने विचारला टिपिकल लाल फितीमध्ये अडकवणारा प्रश्न, ते वाचताना तर माझ्या डोळ्यातच पाणी आलं होतं. त्यांनी प्रश्न विचारला की मतदारसंघाच्या ब्लॉकमध्ये घरांचे नंबर द्यायचे, ते पूर्वेकडून पश्चिमेकडे देऊ का उत्तरेकडून दक्षिणेकडे देऊ. त्याला बाबासाहेबांनी उत्तर पाठवलं की या घरांचे नंबर हे आग्नेय ते ईशान्य, वायव्य ते नैऋत्य अशा दिशेने द्या. तेव्हा राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का, तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं या देशातला सर्व उच्चवर्णीय समाज हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला राहतो आणि सर्व बहुजन हे इतर दिशांना विखुरलेले असतात, त्यांना मतदार यादीतून वगळलं जाऊ नये, म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती मतदार यादी सर्वसमावेशक बनेल. हे अभूतपूर्व आहे. आणि हे जेव्हा बनलं, ही जी पत्र येत होती, या पत्रांच्या महिलांच्या बाबतीत, आता एवढ्या महिला इथं आहेत, 37 सालच्या मतदार यादीमध्ये महिलांची ओळख असायची. निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी, तिचं नाव नसायचं. आणि निरंजन जिवंत आहे तोपर्यंत ती मतदार, निरंजन मेल्यानंतर ती मतदार यादीतून बाहेर. तर सेंट्रल प्रॉव्हिन्स मधल्या मध्य भारतातल्या महिलांनी विरोध केला की आम्हाला आमचं नाव नोंदवायचं नाही, सरकारी अधिकाऱ्याला ते माहित असण्याची काही गरज नाही, आमच्या नवऱ्याला माहितीये तेवढं पुरेसं आहे. त्याच्यावरती जनजागृतीच्या मोहिमा राबवल्या, पदयात्रा निघाल्या, प्रभात फेऱ्या काढल्या गेल्या, रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या की या नावाबरोबर तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आणि पती हयात नसताना सुद्धा तुमचे अधिकार शाबूत हवेत, असायला हवेत, म्हणून तुमचं नाव हवं. मग महिलांनी त्यांचं नाव नोंदवायला सुरुवात केली. ही मतदार यादी जेव्हा बनली तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी नेहरूंना पत्र लिहिलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. हे वास्तवात आलंय यावर माझा विश्वासच बसत नाही. त्याला त्यांनी एका ओळीत उत्तर पाठवलं. एका ओळीचं उत्तर आहे, दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात उतरलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आणि विचार करा, अभिमान असायला हवा की हा देश जगातलं पहिलं संविधान, जगातली पहिली मतदार यादी जी जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल आहे, पहिल्या दिवसापासून अमेरिकेतल्या बायकांना आंदोलन करायला लागलं मतदार यादीत येण्यासाठी, ब्रिटन मधल्या बायकांना आंदोलन करायला लागलं मतदार यादीत यावं यासाठी, अमेरिकेतल्या आफ्रिकन अमेरिकनला आंदोलन करावं
करावी लागली, प्राण द्यावे लागले मतदार यादीत यावं यासाठी. अमेरिकेतल्या बायकांना ज्या वेळेला मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा भारताची अमेरिकेतली राजदूत महिला होती. या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान आणि या देशाचं हे इलेक्शन हे यासाठी अनमोल आहे. आणि हे जगाला लोकशाही कशी असावी हे सांगणारं भारताचं संविधान आज आपल्यावरती वाचवण्याची वेळ आलेली आहे. आज मतदार यादीतून लोक कशी वगळली जातील यासाठी धडपड होते. त्यावेळेची धडपड ही जास्तीत जास्त अधिकार कसा मिळेल लोकांना यासाठीची होती. आज आपण कुठपर्यंत आलोय आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप गांभीर्याने विचार करायची गरज आहे. मला अत्यंत कृतज्ञ आणि ऋणी वाटतं. म्हणजे मी ते जे काय पत्रकार म्हणून करत होतो ते केलं, पण त्यानंतर आता ही सगळी मला जबरदस्ती रिटायरमेंट घ्यायला लागली. पण त्यानंतर सगळीकडे फिरतो तर माझ्या मुलीने मला विचारलं की तू हे का करतो बाबा. तर मी तिला सांगितलं होतं आणि मला मुद्दाम सगळ्यांना सांगायचंय की इयत्ता 4थी मध्ये मी रस्त्यावरती पेपर विकायचो. इयत्ता 4थी ते 12वी आणि 30 पैशाला महाराष्ट्र टाइम्स होता. एक पेपर विकल्यानंतर 10% कमिशन मिळायचं, 3 पैसे मिळायचे. तर 9 पेपर विकले गेल्यानंतर 27 पैसे मिळायचे. आणि 10वा जर अंगावर पडेल असं वाटलं तर अक्षरशः रडू यायचं की 9 पेपर विकून, कारण ओरडून विकावे लागायचे पेपर. 9 पेपर विकल्यानंतर जे मिळालं ते 10वा उरला म्हणून आता जाणार. त्यामुळे अक्षरशः रडकुंडीला यायचो. आणि मी तिला सांगितलं की असं शेवटच्या वेळेला ज्या हातात 4-5 पेपर उरलेले असताना ज्या 4-5 लोकांनी माझ्याकडून तो पेपर विकत घेतला त्या 4-5 लोकांना तो खरंच विकत घ्यायचा होता का मला माहित नाही. त्यांना खरंच वाचायचं होतं का मला माहित नाही. त्यांना कदाचित त्या 4थीतल्या पोराची कीव आली असेल, दया आली असेल म्हणून त्यांनी तो पेपर घेतला असेल. पण त्या लोकांचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. आणि त्या रोजच्या 4 जणांची मला नाव माहित नाही, त्यांचा धर्म माहित नाही, त्यांची जात माहित नाही, पण माझ्यावरती त्यांनी उपकार केलेले आहेत. आणि ते फेडण्याचा माझ्याकडे आता हा एकमेव मार्ग आहे की ते पेपर वाचून जी काही जागृती होणं अपेक्षित होतं ती आता पेपर छापत नाहीयेत, चॅनलवाले दाखवत नाहीयेत, त्यावेळेला लोकांमध्ये जाऊन बोलणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मी लोकांमध्ये जातोय आणि ते ऋण फेडायचा प्रयत्न करतोय. हे जे बाबासाहेबांनी आपल्यावरती जे ऋण, आपण कर्जबाजारी आहोत त्यांचे, हे जे काही आपल्याला मिळालंय, मी शिकूच शकलो नसतो ना. माझा आजा इन्कम टॅक्स पेअर नव्हता, माझा आजा ग्रॅज्युएट नव्हता, माझा आजोबा काय प्रॉपर्टी ओनर नव्हता. तो मतदार यादीमध्ये आला म्हणून त्याचे प्रश्न मांडू शकला, त्याच्या समस्या मांडू शकला, ते सोडवून घेऊ शकला, म्हणून माझे वडील शिकू शकले, म्हणून मी शिकू शकलो. हे वास्तव आहे. ज्या वेळेला मतदानाचा अधिकार मिळतो म्हणजे काय, मला माझे आशा, आकांक्षा, अपेक्षा, प्रश्न, समस्या हे त्या निमित्ताने मांडता येतात. आणि हा देश कसा होता. 52 सालची पहिली निवडणूक झाली आमच्याकडे नाशिकला लोकसभा मतदारसंघात. गोविंदराव देशपांडे नावाचे एक खूप थोर स्वातंत्र्य सैनिक होते, ते विरुद्ध दारासाहेब गायकवाड जे बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा हात म्हणून काम करायचे. हे दोघं जण परस्पराच्या विरोधात उभे. दोघांनी एकत्र प्रचार केला, एका स्टेजवरून सगळीकडे प्रचार केला. गोविंदराव देशपांडे निवडून आले, दारासाहेब गायकवाड पडले. विजयी मिरवणुकीमध्ये दोघं जण सामील. संसदेचं अधिवेशन झाल्यानंतर दोघं चौक सभा घेत फिरायचे की असं झालं. आणि 5 वर्षानंतर 57 ची निवडणूक लागली, त्यावेळेला पुन्हा दोघं उमेदवार, पुन्हा दोघांनी संयुक्त प्रचार केला. त्या निवडणुकीमध्ये गोविंदराव देशपांडे पडले, दारासाहेब गायकवाड निवडून आले. पुन्हा दोघांनी एकत्र मिरवणूक काढली. आज खूप जणांना काय काय वाटत असतं. 57 साली जनरल जागेवरती दारासाहेब गायकवाड नाशिक सारख्या शहरांनी निवडून दिले, नाशिक सारख्या मतदारसंघाने निवडून दिले. 57 साली हा जो सद्भाव होता एकमेकांमध्ये, जो स्वातंत्र्य आंदोलनाच्या मूल्यांमधून आला होता त्या काळात, आज तो दिसतो का. हे खूप गंभीर विचाराचे प्रश्न आहेत. आज लपून छपून का होईना पण प्रचार कसा चालतो. आमच्याकडे आम्ही बघतो देवळाली कॅम्प आरक्षित मतदारसंघ आहे, नाशिक रोड देवळाली. निळ हवी का गुलाल हवा, मेणबत्ती हवी का अगरबत्ती हवी, अशा पद्धतीने प्रचार केला जातो, अशा पद्धतीने द्वेष निर्माण केला जातो, अशा पद्धतीने माणसामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आज आपण जागं होण्याची गरज आहे आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन याचा विचार करायची गरज आहे. आणि प्रत्येक गोष्टीत बघा तुम्ही, म्हणजे साधं ते काय ज्ञानव्यापी मंदिर मशीद तो सगळा वाद चालला होता आणि सुप्रीम कोर्ट परवानगी देत होतं खणायची. त्यावेळेला मी चंद्रचूडला पत्र पाठवलं, चीफ जस्टिस होते चंद्रचूड. मी त्यांना सांगितलं, त्या पत्रामध्ये असं लिहिलं की मी महाभारत वाचलंय आणि मी वाचलेल्या महाभारतामध्ये दिल्लीचं नाव हस्तिनापूर होतं आणि कौरवांना हरवल्यानंतर पांडव जेव्हा हस्तिनापूरला परत आले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाचं एक भव्य मंदिर उभारलं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते श्रीकृष्णाचं
भव्य मंदिर आज असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या खालती आहे. तर सुप्रीम कोर्ट खणायची परवानगी द्याल का? आणि मग सांगितलं की हा मूर्खपणा थांबवण्याची जबाबदारी कोणाची आहे? या देशातल्या न्याय व्यवस्थेची जबाबदारी हा सगळा बेबंदशाही थांबवण्याची. आणि तुम्ही सामील होता याच्यात. त्याच चंद्रचूडने नंतर तो निकाल काय दिला की आरक्षणाच्या याच्यातला की एकाच पिढीला लाभ मिळावा आणि त्याच्यात क्रिमी लेअर असावी. मग मला समजत नाही, चंद्रचूडांचे आजोबा जज होते, चंद्रचूडांचे वडील जज होते, चंद्रचूड चीफ जस्टिस झाले, चंद्रचूडांचा मुलगा आता हायकोर्टात जस्टिस आहे. यांना कधी क्रिमी लेअर लागली नाही. यांना कधी असं कोणी म्हटलं नाही की एकाच पिढीतला माणूस जज होईल, पुढच्या पिढीने जज व्हायचं नाही. यांना नाही. पण दुसऱ्या कोणाला जर होता येणार असेल तर त्यांना मात्र क्रिमी लेअर पण लावायचं आणि त्यांना मात्र एकाच पिढीला ते ठेवायचं. या सर्व गोष्टींकडे अतिशय डोळे उघडून जागरूकपणे बघण्याची गरज आहे. आणि नुसतं बघण्याची गरज नाहीये, बोलण्याचीही गरज आहे. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि तसं व्हायचंय का? विचार न करणारं, न बोलणारं असं प्रेतासारखं जर जगायचं असेल तर ते मला मान्य नाही. मेल्यानंतर बाबासाहेब जोड्याने मारतील मला की एवढं सगळं शिक्षण, इतकं मोठं संविधान, एवढे अधिकार, एवढे हक्क, एवढं सर्व तुला दिलं कशासाठी? निर्भीड होऊन बोलण्यासाठी दिलं. आणि ते तू नाही केलंस. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे, हे बोलताच आलं पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हालाही सर्वांना विनंती आहे, शिक्षण हे खरोखर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीचं दूध पिलेला हा गुरगुरणारच. आणि त्यांनी ते गुरगुरू नये म्हणून शासकीय शाळा बंद केल्या जात आहेत, म्हणून शिक्षणाचं खाजगीकरण केलं जात आहे की आरक्षण न हटवता खाजगीकरण करा, फियाच एवढ्या वाढवा की कोणाला त्या परवडणारच नाहीत. या सगळ्याकडे जागरूकपणाने बघण्याची गरज आहे, डोळे उघडून. आणि म्हणून या निमित्ताने हा संविधानाचा सन्मान करत असताना माझी तुम्हाला सर्वांना अतिशय कळकळीची विनंती आहे की हे ऋण माना, या आपल्याला मिळालेल्या संविधानाचं ऋण माना. आणि शिक्षण हे हत्यार आहे आपलं, हे लक्षात ठेवा. म्हणून मगाशी मी आल्या पहिल्यांदा सांगितलं की एका मुलीचं शिक्षणासाठी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे, गोंदियातल्या. पण आपण जितक्या लोकांना सक्षम आणि बळ देण्याचा प्रयत्न करू तितकं या संविधानाचं संरक्षण आणि रक्षण आणि आपल्याच हक्क, अधिकार आणि हिताचं संरक्षण आपण येणाऱ्या काळामध्ये करू शकू. हे सोपं नाहीये, पण याच्यापेक्षा कितीतरी भयंकर संघर्ष या आपल्या बापाने केलाय आपल्यासाठी. ते ऋण आपण जर मानायचं असेल तर निदान तेवढा संघर्ष करायला आपण तयार राहिलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढी कमिटमेंट जरी आपण स्वतः प्रति केली, म्हणजे जसं संविधानातला जो गोडवा आहे की पुन्हा जगातलं हे एकमेव प्रिएम्बल जे या देशातल्या लोकांनी लोकांनाच अर्पण केलं, देशातल्या, हे कुठल्या जातीला अर्पण नाही, कुठल्या धर्माला अर्पण नाही, कुठल्या देवाला अर्पण नाही, हे लोकांनी लोकांना अर्पण केलेलं जगातलं एकमेव संविधान, पहिलं, एकमेव नाही आता पहिलं. तर एवढी कमिटमेंट जर आपण केली स्वतःप्रती की यासाठी हवा तो संघर्ष करण्याची आम्ही तयारी ठेवू, तर खऱ्या अर्थाने त्या संविधानाचा सन्मान झाला असं आपण समजू.